नमस्कार भावा बहिणींनो, मी ज्योती नागरे तुम्हा सर्वांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका छोट्याशा आणि एका छानशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझ्या माता भगिनींसाठी आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ माता भगिनींसाठी पाहायला द्या किंवा म्हणजे सर्वांना शेअर करा तुम्ही व्हिडिओ. म्हणजे समजा तुमच्या कुणी आई असेल, बहीण असेल, चुलत बहीण असेल, मावशी असेल, मैत्रीण असेल, तुमची काकी असेल, तुमचं कोणीही असो, पण खास करून हा व्हिडिओ महिलांसाठी शेवटपर्यंत नक्कीच पाहायला पाहिजे. कारण ज्या महिलांना म्हणजे काही काही गोष्टींची माहिती नसते, तर त्यांना पण अशा काहीतरी गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. म्हणजे कदाचित त्याही अशा काही गोष्टींपासून सावध होतील, त्यांच्या भविष्यात येणाऱ्या नको त्या प्रॉब्लेमपासून. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मेन विषयावर. तर काही काही लोक असतात पहा, जे घरांवरती येतात. काही धान्य मागण्यासाठी येतात, काही साड्या विकायला येतात. तर काही असे लकी ड्रॉ, आमच्याकडे ही चिठ्ठी फाडा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे लागणार, कुपन असतं पाहते, तर ही वस्तू लागणार, मग ती आम्ही तुम्हाला ती वस्तू देऊ, याच्यावरती एवढे पैसे भरायचे, त्याच्यावरती तेवढे पैसे भरायचे, अशी खूप माहिती दिली जाते पहा. आणि ज्यावेळेस आपण ही काही माहिती भरायला जातो, तर त्यावेळेस त्या कुपनमध्ये आपल्याला एकही वस्तू अशी मिळत नाही. आणि त्यांच्याकडे अशा वस्तू असतात ज्या प्रत्येक कुपनावरती त्याच वस्तू, आणि काही काही कुपनावरती अशा काही वस्तू दिलेल्या त्यांची 10 आणि 15,000 रुपये किंमत असते. असे 100 चिठ्ठ्यातून एक तरी अशी चिठ्ठी त्यांच्याकडे असतेच. पण आता जी 10,000ची वस्तू आहे, तर ते सांगतात की आता 100 रुपयाला तुम्ही चिठ्ठी फाडली, तर ही चिठ्ठी फाडली आणि आता तुम्ही 5,000 रुपये भरा. कुणी अशा म्हणजे जे डुप्लिकेट वस्तू असते त्यांच्यासाठी 5,000 रुपये कुणी भरू शकत नाही. म्हणजे 100 रुपये ते असे पण लुबाडणारच. तर जे असे लोक असतात ना, तर ह्यांच्यावर कधीच विश्वास करायचा नाही. एकतर हे अशाने घात करतात. आता काही नकली सोन्यावाले पण येतात. नकली सोन्यावाले पण भरपूर असे महिलांना फसवून जातात. कारण ज्यावेळेस प्रत्येक जे घरातले करती पुरुष असतात पहा, त्यांचा टायमिंग काय म्हणजे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत प्रत्येक म्हणजे पुरुष लोक बाहेरच गेलेले असतात. तोपर्यंत हे येणार, महिलांना सांगणार की एवढ्या एवढ्या सोन्यामध्ये असे असे पैसे, आणि आम्ही 2 वर्षांनी येऊ, 1 वर्षांनी येऊ, तुमचं हे गाठून देण्यासाठी 1 आठवड्यानंतर येऊ, असं महिलांना बळबळतात आणि त्यांच्याकडून पैसे लुटून घेऊन जातात आणि नंतर परत कधीही येत नाहीत. तर अशा लोकांपासून 4 हात लांबच राहिलं पाहिजे. कारण ह्या आताच्या कलियुगामध्ये सगळे लोक जवळपास फसवणारेच आहेत. तुम्हाला कोणती पण गोष्ट जर करायची म्हटलं, तुमचा गॅस जर नीट करायचा म्हटलं, मिक्सर नीट करायचं म्हटलं, कुकर नीट करायचं म्हटलं, सगळे लोक असे घरोघरी हिंडतात. बरं, यांना काय एखादं दुकान टाकून काय म्हणजे अशा वस्तू नीट करता येत नाहीत का? पण नाही, त्यांना काहीतरी परवडतं म्हणून ते हिंडतात फिरतात. तर अशा लोकांपासून खरंच सावध राहिलं पाहिजे. कारण जे काय गोष्ट जर आपण बाजारामध्ये घ्यायला जर समजा गेलो दुकानामध्ये, तर काहीतरी 4 रुपयाने आपल्याला महाग लागेल, पण त्याच वस्तू खऱ्या समजायच्या आणि त्याच वस्तू खरेदी करायच्या. कारण हे ज्या आपण दारावरती ज्या वस्तू खरेदी करतो, तर ह्या वस्तू कधीच खऱ्या पण निघत नाहीत. आणि हे लोक जास्तीत जास्त फसून जातात. आता महिलांना काहीतरी जास्त बोलण्याची सवय असते काही काही. कारण की असे लोक जर दारामध्ये आले, तर त्यांच्यासमोर सोनं नाणं दागिने घालून जाणार. जर नकली सोन्यावाले आले, तर काही काहींना म्हणजे महिलांना सवय असते की आपल्याला तरी काय करायचं आहे सोन्याचं, आपल्याकडे 10 तोळे सोनं आहे, आपल्याला काय करायचं असं सोनं घालून, आपण नाही घालणार बाबा. आता काही काही महिलांचं काय समजा की शेजारणीकडे जरी पैसे नसले द्यायला, तर मी देते, तुमचे 1000 रुपये आहेत ना माझ्याकडे द्यायला, असं म्हणून जे समोरचे लोक असतात ना पा, त्यांचं कुठलं दुकान पण नसतं, कोणता त्यांचा पत्ता पण नसतो, त्यांचे 3-3 दिवसाला ते सिम कार्ड बदलतात आणि महिलांना लुटून महिलांकडून पैसे घेऊन जातात. ते न तर परत 12 महिन्यांनी घरी येतात, ना तर ते 1 आठवड्याने तुमचं सोनं काय असेल ते गाठून देण्यासाठी येतात. खरंच असं कोणाकोणासोबत घडलेलं आहे. कारण ज्यावेळेस आमच्या इथं जर एक वेळेस आले असे, कारण 2-3 वेळा बरेच लोक बरेच जणांना लुटून गेले होते. पण महिलांचं काय असतं, आपण समजा बाकीच्यांना रोकटोक जर केली, तर त्यांना त्यांना म्हणजे असं वाटतं की आपण पैसे देणार आहोत, यांना काय करायचं. त्यापेक्षा असं वाटतं की जाऊ द्या, जे म्हणजे ऐकण्यात आहेत त्यांना तरी सांगावं. कारण याच्या अगोदर पण मी असा एक व्हिडिओ टाकलेला होता, पण तो व्हिडिओ सध्या माझ्याकडून डिलीट झालेला आहे. कारण माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच तो व्हिडिओ होता, मी एक 6 महिन्यापूर्वीच टाकलेला होता पहा. तर खूप म्हणजे माझ्या दादांचे मला मेसेज होते की ताई तुम्ही खरंच लाख मोलाचा सल्ला दिला. आणि हो, खरं सांगते तुम्हाला, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं. लोकांसारखे काहीतरी फालतू व्हिडिओ माझे नसतातच, आणि कधीच नसतात आणि कधीच नसणारही. कारण जे असतं तर ते आपलं 100 ना 100% खरंच असतं. तर मला काय वाटतं, जे काय हे आहे ते आपल्याजवळ आहे. आणि महिला भगिनींनो, तुम्हाला एक सांगायचं, तुम्हाला राग येईल, तुम्हाला वाटत असेल ही एक महिला असून आम्हाला जर असं प्रोत्साहन करते, आम्हाला असं सांगते, म्हणजे ही स्वतःला काय समजते. असं काहीही समजू नका. मी शेतकरी पा,
शेतामध्ये काहीतरी कामच करण्यासाठी आलेली आहे. मी शेतकरी, पण एक छोटासा व्हिडिओ बनावासा वाटला, कारण की मला माझ्या यूट्यूबवरती पण बरेच कमेंट मला रोज चालू आहे, ताई तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत, ताई व्हिडिओ बनवत जा, डेली व्हिडिओ टाकत जा. कारण मी 1 वर्षामध्ये एवढे व्हिडिओ टाकत होते की माझे शॉर्ट व्हिडिओ पण तेवढेच होते आणि माझे व्लॉग म्हणजे लॉंग व्हिडिओ म्हणजे ते ब्लॉगला व्हिडिओ पण खूप होते आणि खूप लोकांनी मला प्रतिसाद दिला. 1 वर्षाच्या आतमध्ये माझे 19,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते. यापेक्षा तरी कोणती जास्त मदत मला माझ्या भावाची आणि बहिणीची पाहिजे. मला नको आता बाकी काहीच, कारण माझ्या दादा ताईंनी मला खूप खूप मदत केलेली आहे. सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तरी सगळे दादा ताई हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण जे खेडोपाडी लोक राहतात ना, तर ह्यांना तर लोक खूपच लुबाडून जातात. कारण जे असे काही लोक दारावर आपल्या काहीतरी वस्तू घेऊन येतात, तर त्यांना आपण पिटावून लावलं पाहिजे की बाबा नाही आम्हाला वस्तू घ्यायची, तुम्ही इथून जा. आणि एक सांगायची विशेष गोष्ट तुम्हाला, की जे लोक दारावरती पाहाय येतात ना, 4-2 दिवसानंतर त्याच गल्लीमध्ये त्याच वाड्यावर नक्की चोरी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की जे लोक दिवसा येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. बरं मला एक सांगायचं, कुठं एखादा अनाथ आश्रम आहे किंवा वृद्धाश्रम आहे, त्या आश्रमातल्या लोकांनी यावं, काहीतरी पुरावा दाखवा, प्रूफ दाखवा आणि पैसे घेऊन जावेत. धान्याचं काय करणार आहेत? आणि शिवाय आता समजा काही पण लोक असतात, आम्हाला ह्या गावावर न्यायचं आहे, त्या गडावर न्यायचं आहे. अहो आमच्या गावामधून एका एका गडावरती खूप खूप देणगी दिली जाते. खूप म्हणजे असं महिन्याला जरी म्हटलं, 15 दिवसामधून जरी म्हटलं, तर एका एका घरातून 10-10 भाकरी दिल्या जातात. आमचं गावचा 5,000चा उंबरा आहे, म्हणजे 5,000 घरं आहेत आमच्या गावामधले. तर घरं घरून 10-10 भाकरी म्हटल्या तरी 5,000 घरून केवढ्या भाकरी जाणार. आमच्या गाव एवढं मोठं आहे, तर आमच्या भगवानगडावरती सुद्धा आमच्या गावातून 1 नंबर टॉपलाच आमचं गाव आहे की एवढ्या भाकरी त्या म्हणजे भगवानगडावरती जातात. तर मला एक सांगायचं, जे काही धर्म करायचे ना तुम्हाला, देवाधर्मावरती जाऊन करा. देवाधर्माला द्या, कुठंतरी दान करा, आश्रमशाळेत जा, काहीतरी त्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करा, वृद्धाश्रमात जा, वृद्ध लोकांसाठी काहीतरी करा. पण अशा काही गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. 4 रुपये तुमचे जास्त जातील, पण काहीतरी ते कामी येतील. पण जर तुम्ही असे कुठाने जर केले, की समजा आम्ही सोनं आहे आमच्याकडं एवढं आहे, आमच्याकडं तेवढं आहे, काय करायचं, आमच्याकडं खूप पैसे आहे, आम्हाला नाही घ्यायचं, तर त्या ठिकाणी चोरी झाल्याशिवाय राहणार नाही. एक शब्द आहे माझा, कारण मी अनुभवलेले क्षण आहेत. कारण आमच्या पण म्हणजे घरोघरी असं बरेच वेळा असं बरंच झालेलं आहे की लोक काहीतरी मागण्यासाठी येणार आणि 4-2 दिवस गेले की नक्कीच चोरी घडणार. असा प्रकार समोर म्हणजे उघडकीस येतो. तरी सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कारण अशा गोष्टींना विनाकारण बळी पडू नका. आता काही काही पुरुषांचं एक बोलणंच असतं की बाईचा मेंदू गुडघ्यात असतो. दादांना गुडघ्यात काही मेंदू नसतो. फक्त होतं काय, की जे लोक येतात लुटण्यासाठी, ते लोक आहे ना 7 ते 10 टायमिंगमध्ये येतात. आधी असं कधी तुम्ही पाहिलं आहे का, जे लोक आहेत हे मागणारे, हे दिवसभरात कधी आलेत? कधीच येणार नाहीत पहा. कारण त्यांना माहीत होतं ह्या वेळेस घरी पुरुष मंडळी असतात. धान्य मागण्यासाठी जरी आले ना, तर महिला डायरेक्ट त्यांना एक पायलीनं धान्य देतात. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. घ्या काळजी तुमची. अशा व्हिडिओला आणि अशा लोकांना बळी पडू नका.